नमस्कार. तशी आज एक खूप मोठी संधी माझ्या आयुष्यातली आहे. मी डॉक्टरांकडनं शिकणार आहे, की वेळेचं योग्य नियोजन कसं करायचं. आणि आपण सगळेच समजून घेऊया, की हा माणूस इतक्या हसऱ्या चेहऱ्याने हजारो गोष्टी कशा काय करत असतो आणि त्यासाठी टाईम मॅनेजमेंट हा अत्यंत अवघड वाटणारा विषय इतका सोपा त्यांनी स्वतःसाठी कसा केला आहे आणि आपल्यासाठी तो कसा सोपा करता येईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू ठेवलेले आहे. तर डॉक्टरांना पहिल्यांदाच मी विचारते, कसं काय तुम्ही मॅनेज करता हे सगळं? म्हणजे एकाच वेळेला इतक्या ठिकाणी प्रवास करणं, वेगवेगळ्या विषयांवर सेमिनार्स करणं, लेक्चर्स देणं, चित्र काढणं, कविता करणं, लेखन करणं, त्याच्याबरोबर समुपदेशन करणं, हे सगळं मॅनेज करणं आणि एवढा हसरा चेहरा चेहरा ठेवणं, मुळात हीच एक मोठी कसरत आहे. आणि हे ॲक्टिंग नाही आहे. म्हणजे आमच्यासारखे लोक ॲक्टिंग करतात, छे आम्ही दमलो नाहीच आहोत, छानच चाललंय सगळं, मस्तच आहे, मग आत्ताच पुण्याहून आले पण मी नाही दमत काही, किंवा मी खूप मोठा प्रवास केला, रात्रभर शूटिंग केलं पण मी बघा कशी हसरी आहे आणि छान आहे. आमचं हे ॲक्टिंग असतं. पण डॉक्टरांकडे बघितल्यावर हे जाणवतं की हे ॲक्टिंग नाही आहे, हे खरं खुरं वेळेचं उत्कृष्ट नियोजन आहे. आणि मी तुम्हाला विनंती करते की आज या निमित्ताने माझ्याशी गप्पा मारताना तुम्ही आम्हाला सगळ्यांना याच्याबद्दल मार्गदर्शन करा. नाही, पण हेही मला सांगायला पाहिजे की तू स्वतःसुद्धा तुझ्या वेळेचं नियोजन खूप उत्कृष्ट केलेलं आहेस तुझ्या सगळ्या कारकिर्दीमध्ये. तेव्हा त्याच्याबद्दल मी पण तुझ्याशी गप्पा मारणार आहे. कारण आपण जेव्हा गप्पा मारत होतो या कार्यक्रमाच्या तयारीसाठी, तेव्हाच आपलं बोलणं झालं होतं की बऱ्याच वेळेला पुरुषाच्या वेळेचं नियोजन आणि स्त्रीच्या वेळेचं नियोजन ह्याच्यामध्ये सुद्धा काही फरक असू शकतात. तर आम्ही दोघेही तुमच्याशी गप्पा मारणार आहोत या सूत्रावरती. कुणा एकाचंच हे वेळेचं नियोजन आहे असं नाही. पण तू म्हणालीस त्याला सुरुवात आपल्याला अशी करता येईल की मी स्वतःसुद्धा वेळेकडे कसा पाहतो. तर मला वाटतं की 2 शब्द आपण डोक्यात घेतले पाहिजेत, काळ आणि वेळ. काळ जो आहे ना, तो घड्याळात न बसणार आहे. काळ जो आहे तो माणसानं तयारच नाही केला. काळ होताच, नंतर त्या पटावरती माणूस आला. त्यामुळे काळ हा ज्याला आधी नाही अंत नाही असा एक काळ आहे आणि त्याच्यामध्ये माणसानं वेळ तयार केली. म्हणजे माणूस हा वेळ मोजायला लागला आणि त्यानं त्या इन्फिनिट काळाचं फायनाईट वेळामध्ये रूपांतर केलं. आता याचं महत्त्व काय? तर मी जेव्हा वेळाकडे पाहतो तेव्हा त्याच्या मागे काळ आहे याचं भान जर मी ठेवलं ना, तर ते भान कसं ठेवता येईल? तर आपण म्हणतो ना की म्हणजे इंग्रजीत म्हणायचं तर अ सेंचुरी इज, इयर इज, मंथ इज, वीक इज, डे इज, अवर इज, मिनिट इज, सेकंड इज. हे सगळं बदललं ना, सेकंद मिनिट हे बदललं. काय कॉमन राहिलं? इज कॉमन राहिला. तर इज आहे तो काळ आहे आणि उरलेली सगळी जी आधीची विशेषण होती ती वेळ आहे. तर आपल्याला हे भान का बरं ठेवायला लागतं? हे भान ठेवलं तर आपल्या असं लक्षात येतं की अरे, आपण नम्रपणे दिलेल्या वेळेचा स्वीकार केला पाहिजे. म्हणजे वेळ हा माझा हक्क नाही आहे, वेळ ही मला काळाने दिलेली गिफ्ट आहे आणि ती जी भेट आहे त्या भेटीचा मला स्वीकार करायचा आहे आणि त्या भेटीचा योग्य वापर करायचा आहे. म्हणजे वेळेचं महत्त्व जर समजायचं असेल तर पहिल्यांदा काळ आणि वेळ ह्यांच्यातलं नातं समजून घेतलं पाहिजे. तशी नम्रता आली तर मग आपल्याला मूल्य कळतं वेळेचं आणि मग ते वापरताना आपण जबाबदारीने वापरू शकतो. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की आपण ज्याला पर्सनल टाईम असं म्हणतो तो खरंच पर्सनल असतो का? म्हणजे तुमचा आणि माझा वेळ हा कधी व्यक्तीचा असतो फक्त? आपण किती जणांच्या वेळाशी जोडलेलो असतो आणि किती जणांचा वेळ आपल्याशी जोडलेला असतो हे आपण डोक्यात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर मी समजा माझी ओपीडी चालवायला जातो, पेशंट्स बघायला जातो, तर तिथे माझ्या सहकाऱ्यांनी ना अपॉइंटमेंट्स घेऊन ठेवलेले असतात, त्यांनी फोन केलेले असतात, त्यांनी लोकांना तिथे या म्हणून सांगितलेलं असतं
माझे 10 पेशंट झाले की मला कोणीतरी कॉफीचा कप आणून देतं. म्हणजे माझ्या वेळेची पाठराखण करणारी किती माणसं असतात. मग मी ना, हा माझा वेळ आहे, मी वापरणार, अशी डिंग कशाला मारायची. त्यामुळे मला वाटतं की सगळा वेळ हा टीमचा वेळ, म्हणजे सगळा वेळ हा कॉमन वेळ आहे आणि त्याच्यामध्ये मग माझ्या टीमचा वेळ हा माझा वेळ आहे. असं जर मी म्हणालो तर माझ्या वेळासाठी जी व्यक्ती कॉन्ट्रीब्यूट करते ना, तिच्याकडे मी वेगळ्या पद्धतीने पाहिजे. मला सकाळी उठल्यावरती समजा चहा करायला लागत नाही आणि मला चहा मिळतो म्हणजे माझा वेळ वाचला ना, आणि मला उपलब्धी झाली छान गरम चहाची. मग माझी भूमिका काय असली पाहिजे? जर हक्काची असली, हा त्या व्यक्तीचं कर्तव्यच होतं मला चहा देणं. असं मी म्हणणं हे एक झालं. पण अरे, मला चहा मिळाला आणि त्यामुळे त्या व्यक्तीनं त्या व्यक्तीचा वेळ मला जोडला. तर वेळाला जोडणं आणि व्यक्तीला जोडणं हे वेगळं नाहीच आहे. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल की खूप व्यक्तींना आपण जोडत जाऊ ना, तर वेळेशी आपण जोडत जाऊ. आपण वेळेपासून का सुरुवात करतो, व्यक्तीपासून का नाही सुरुवात करत? एक साधी गोष्ट आहे की खूप सारे जे यशस्वी डॉक्टर असतात ना, त्यांच्याकडे गर्दी असते ऑब्व्हियसली, आणि त्यांना प्रत्येक पेशंटला काही तेवढाच वेळ देता येत नाही. तर तुम्ही बघा की काही काही डॉक्टर्सच्या कडे जाऊन आल्यावरती पेशंटना आपल्याला म्हणतो, डॉक्टरांनी खूप वेळ दिला. हा, घड्याळात तुम्ही बघितलं ना तर 5च मिनिटं गेलेली असतात. म्हणजे तिसरी गोष्ट आपल्याला डोक्यात काय ठेवली पाहिजे की ॲज देर इज अ क्लॉक टाईम, देर इज अ इमोशनल टाईम. तो कशावर अवलंबून आहे की त्या व्यक्तीबरोबर मी किती जोडला जातोय त्याच्यावर अवलंबून आहे. आणि मग बऱ्याच वेळेला काय ना, त्या डॉक्टरांनी काही वेळच दिला नाही, आणि मग डॉक्टरला तुम्ही विचारलं तर 20 मिनिटं बोलत होतो त्याच्यासोबत. तर ते गणित कुठे गडबडलं? तर ते गणित इथं गडबडलं की क्लॉक टाईम आणि इमोशनल टाईम यांचा मेळ बसला नाही. भाषण देतो ना, म्हणजे तू पण देतेस, मी पण देतो. तर भाषण देताना जेव्हा लोक तुम्हाला येऊन सांगतात, फारच लवकर संपलं हो, अजून बोलत राहिला असतात ना तर बरं होईल, तर आपलं समजायचं की बरोबर संपलंय. कारण कधी संपणार पेक्षा ना, हे बरं आहे ना की लवकर संपणं, म्हणजे तो इमोशनल टाईम असतो. तर क्लॉक टाईम आणि इमोशनल टाईम ह्याचं भान आपण जर ठेवत गेलो ना, तर मग आपल्याला कळतं की अरे, आपला गोल काय आहे त्या वेळच्या त्या वेळासाठीचा, आणि त्याच्यामध्ये आपण प्राधान्य कशाला द्यायचं ते आपल्याला समजत गेलं तर हळूहळू ते सुटत जातं. म्हणून 3 मुद्दे आता आपण बघितले की एक बघितला की काळाचं भान ठेवून वेळाबद्दलची नम्रता. माझा वेळ हा अनेक जणांशी जोडलेला वेळ आहे, म्हणून त्यातल्या व्यक्तींचाही आदर, त्याच्या सहभागाबद्दलची कृतज्ञता. आणि तिसरं की घड्याळातल्या वेळासोबत मनात भावनांचा वेळ असतो. चित्रपट पाहताना सुद्धा असं होतं की नाही की एखादा चित्रपट असतो तो आपल्याला फार भावतो, कधी संपला तो पिक्चर असं आपल्याला कळत नाही, आणि कधी कधी काय यार ड्रॅग चाललंय. सो घड्याळातला वेळ आणि भावनांचा वेळ ह्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न आपण केला की लक्षात ठेवणं की इमोशनल टाईम नावाची एक गोष्ट आहे, तर आपण जास्त चांगला वापरू शकू. मला वाटतं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेषतः माझ्याकडे बघूनच डॉक्टरांनी हा मुद्दा मांडला आहे असं मला वाटतं. कारण सिनेमा क्षेत्र किंवा मालिका क्षेत्राच्या बाबतीमध्ये हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे की इमोशनल वेळ किंवा इमोशनल अटॅचमेंट आम्ही जर तुमची त्या त्या चित्रपटात किंवा त्या त्या मालिकेत घडवून आणू शकलो तर तो शो तुम्हाला आवडतो किंवा तो चित्रपट आवडतो. नाही तर तुम्ही म्हणता की किती बोरिंग चित्रपट होता किंवा की कधी संपणार आहे ही मालिका असं कंटाळवाणं वाटायला लागतं. त्यामुळे तो इमोशनल अटॅचमेंट हा वैयक्तिक जसा मुद्दा आहे तसाच हा मनोरंजनाच्या क्षेत्रातही अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं.